नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2023 करंट अफेअर 2023 अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्व परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाच्या उपयुक्त चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. चालू असलेल्या TCS परीक्षेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे. प्रश्न उत्तर घेणारा IMP प्रश्न आहे. हवाई दलाची उपप्रमुख अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आशुतोष दीक्षित, दुसरा आहे मनोज सोनी, तिसरा आहे गीता राव गुप्ता आणि चौथा ऑप्शन आहे लिंडा यारिना. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 आशुतोष दीक्षित. महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा आहे बेंगलोर, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे चेन्नई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर. आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 20 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 21 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 20 नोव्हेंबर. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे सेलेस्टे साउलो, दुसरा ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव, ऑप्शन क्रमांक 3 आहे न्यायमूर्ती एरपा साई, ऑप्शन 4 आहे परमिंदर चोपडा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 परमिंदर चोपडा. यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? पहिला ऑप्शन आहे 13 ते 19 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 14 ते 20 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 15 ते 21 नोव्हेंबर, चौथा आहे 16 ते 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 15 ते 21 नोव्हेंबर. जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 20 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 21 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 19 नोव्हेंबर. जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे सेलेस्टे साउलो, दुसरा ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव, तिसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती एरपा साई आणि चौथा ऑप्शन आहे परमिंदर चोपडा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती एरपा साई. भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्र शक्ती 2023 हा संयुक्त सराव सुरू झाला आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान, तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश, चौथा ऑप्शन आहे श्रीलंका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर कोण बनलेला आहे? पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर, दुसरा ऑप्शन आहे रोहित शर्मा, तिसरा ऑप्शन आहे विराट कोहली, चौथा आहे वीरेंद्र सेहवाग. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 विराट कोहली.